9729 आचार्य अकॅडमी, पुणे, बारामती, इंदापूर, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर। आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना टीव्ही 9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता, खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं, चौकशी करण्याची धसांची मागणी। गटाबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री फडणवीसांना देणार, तर आपल्याला मारण्याचा अजूनही प्लॅन सुरू, धसांचा आरोप। सुरेश धसांना फसवलं जात आहे। हरिण आमचा देव, आम्ही कधी मारले नाही। घरी सापडलेलं मांस रानडुक्कर आणि बकऱ्यांचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेकडून स्पष्ट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक। 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार, अंजली दमानी यांचा आरोप। मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, मी चौकशीसाठी तयार। राजेंद्र घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले, जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। कॉमेडियन कुणाल कामराचे नवे ट्विट चर्चेत। लोकशाही पद्धतीनं कलाकाराला कसं मारायचं याची मार्गदर्शक तत्व मांडत कामराचा राज्य सरकारवर निशाणा। अदानी